हे बघा पत्रकार, ऐका, आम्हाला काम आहे, आम्हाला जाऊ दे, तुम्ही बाजूला व्हा जरा. चला चला चल. जानवी मॅडम, तुम्ही स्वतः अन्याय सहन केलेल्या अनेक महिलांसाठी आदर्श आहात. त्या बायकांना तुमचं म्हणणं ऐकायचं आहे. हो पण आम्हाला बघायचं. बोलते मी. मगाशी बरोबर शब्द वापरलात तुम्ही. एका मिडल क्लास घरातल्या साध्या मुलीने एका बिझनेस टायकूनला धडा शिकवला. हो, आहे मी एका मिडल क्लास घरातली साधी मुलगी. माझ्या आई बाबांनी मला अगदी लाडाकोडात वाढवलंय. कधीच कुठल्या गोष्टीची कमी पडू दिली नाही माझ्या आई बाबांनी मला. प्रत्येक संकटांपासून मला प्रोटेक्ट केलंय, पण त्याचबरोबर अन्यायाविरोधात लढायलाही शिकवलंय. कधीच कुठल्या सिच्युएशन मध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाही हे देखील शिकवलंय. पण माझं त्या नीच जयंशी लग्न झालं आणि मला माझाच विसर पडला आणि म्हणून मी त्याचं हे विक्षिप्त वागणं सहन करत राहिले. पण मग माझ्या घरच्यांनी, माझ्या माणसांनी मला सपोर्ट केला. ते माझ्या सोबत आहेत या गोष्टीची जाणीव करून दिली. जयंत विरोधात आवाज उठवण्याचं बळ दिलं. जशी माझ्या घरच्यांनी ते माझ्या सोबत आहेत या गोष्टीची जाणीव मला करून दिली, तशीच प्रत्येक आईने, वडिलांनी, भावाने, बहिणीने आणि या सो कॉल्ड समाजाने सुद्धा प्रत्येक स्त्रीला ही जाणीव करून द्यायला हवी की अन्याय सहन करायची काहीही गरज नाहीये. आम्ही आमच्या मुलीच्या पाठीशी आहोत असं म्हणण्यापेक्षा आम्ही आमच्या मुलीच्या सोबत आहोत, तिच्या बरोबर उभे आहोत असं म्हणण्याची गरज आहे. मुली आपल्या आई वडिलांचा, सोसायटीचा विचार करून सगळं काही सहन करत राहतात, पण तो अन्याय फक्त त्या मुलींनाच सहन करावा लागतो. त्यामुळे आज माझं प्रत्येक मुलीला हे सांगणं आहे की प्लीज गप्प बसू नका, मुकाट्याने सगळं सहन करू नका, अन्यायाविरोधात आवाज उठवा. तुम्ही ज्या आई वडिलांच्या आनंदाचा विचार करून हे सगळं सहन करताय, ते आई वडील तेव्हाच खुश होतील जेव्हा त्यांना कळेल की त्यांची मुलगी सुखात आहे, त्यांची मुलगी आनंदात आहे, त्यांची मुलगी सेफ आहे. आणि माझं प्रत्येक आई वडिलांनाही हेच सांगणं आहे, आपल्या लेकींना बाई सहन कर, ऍडजस्ट कर, लोक काय म्हणतील या भीतीने गप्प बसायला लावू नका. कारण माणसं सुधारू शकतात, पण जयंत कानिटकर सारखे राक्षस नाही. हो, लोकांचं कामच आहे बोलणं, ते बोलतच राहणार, पण आपलं लाईफ आपण चूज करायचंय. तुम्ही मला मगाशी विचारलत ना, आता मला कसं वाटतंय? आता मला कुठेतरी मी मोकळेपणाने श्वास घेते असं वाटतंय. जयंत कानिटकर नावाचं वाईट स्वप्न माझ्या आयुष्यातून कायमचं संपलंय असं वाटतंय. आता कुठेतरी मी जागी झाली असं वाटतंय. आणि माझं प्रत्येक मुलीला हे सांगणं आहे की आता जाग्या व्हा, आवाज उठवा, अन्यायाविरोधात, अत्याचाराविरोधात फाईट करा. प्लीज प्लीज आता आम्हाला जाऊ द्या. माझ्या बाबांना आम्हा सगळ्यांची गरज आहे. प्लीज चला. मी स्टेटमेंट द्यायला तयार आहे. यांचं स्टेटमेंट रेकॉर्ड करा. कोर्टाची डेट होती, आम्ही सगळे निघणारच होतो. तेवढ्यात जानूच्या फोनवर एक फोन आला आणि त्यात तिला कळलं की विश्वाचा, तिच्या खूप जवळच्या मित्राचा अपघात झाला. आणि तिथे गेल्यावर मॅडम, गोळी कोणी झाडली हे तुम्ही बघितलं का? मिसेस दळवी, मिस्टर दळवी यांना शुद्ध आलेली आहे. यांना शुद्ध आली. मी त्यांना भेटू शकते? चालेल. हो, पण त्यांच्याबद्दल काही त्यांना टेन्शन येईल असं काही बोलू नका. पण लक्षात ठेवा, पेशंटची कंडिशन अजूनही सिरियस आहे, त्यामुळे त्यांच्याशी जास्त बोलू नका, त्यांना त्रास होऊ शकतो. हो, तुम्ही काही काळजी करू नका. पण ते आता बरे होतील ना? पूर्ण बरे होतील ना? चल चल चल, हे जाऊया. तुमच्या दोघांपैकी कोणी एकच जाऊ शकतं.
श्रीनिवास, मी आहे लक्ष्मी. बरं वाटतंय ना? बरा आहे ग मी. काही काळजी करू नका, काही होणार नाही तुम्हाला. लक्ष्मी, सिद्धू, अगं सिद्धू रे काही ही केलं. जानू ना, जानू कोर्टात गेली हो. आज निकाल लागणार आहे ना तिच्या केसचा. काही काळजी करू नका, ती जिंकूनच येणार. आणि मग तुम्हाला तर आता लवकर बरं व्हावं लागणार, कारण ती जिंकणार. मग ते यश आपल्याला अख्खं कुटुंब मिळून साजरं करावं लागणार की नाही? लक्ष्मी, हा, नको ग रडूस. स्वतःची काळजी घे. मी ठीक आहे ना. तुम्ही माझी काळजी करू नका. आणि असं बोलू नका. तुम्ही आहात ना माझी काळजी घ्यायला. हा, पण त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर बरं व्हावं लागणार आहे. हा, आधीच सांगते तुम्हाला. माझ्यासाठी, मुलांसाठी, आपल्या घरासाठी, तुमच्याशिवाय आपल्या घराचं पान हलत नाही की नाही? नाही, हे बघा, नाही, मी कुठे रडते? तू नीट जप स्वतःला. काळजी घे मुलांची. सगळ्यात बरोबर सांभाळ ग, सगळ्यांचा नीट सांभाळ. आणि सिद्धू दी काही होणार नाहीये तुम्हाला. आणि आता तुम्ही जास्त बोलू नका. डॉक्टरांनी सांगितलं की तुम्हाला आरामाची गरज आहे. अगं फक्त एक वचन द्या मला. मला सोडून कुठेही जाणार नाही तुम्ही. वचन द्या, वचन द्या. तुम्ही तुमच्या लक्ष्मीला सोडून कुठेही जाणार नाही. माझं ऐक ऐक. मला काही ऐकायचं नाही. मला फक्त वचन द्या, तुम्ही मला सोडून कुठेही जाणार नाही. वचन द्या मला. मला महत्वाचं सांगायचंय. सिद्धू, तुम्ही काही बोलू नका. काय होतंय तुम्हाला? हा, काय होतंय?